हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिकलचे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहे, जे की तुमच्या MSCB ए आणि JEEच्या प्रिपरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट असेल. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला नक्की हेल्प होईल अशी मला आशा आहे. ओके, तर चला स्टार्ट करूया. तर बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला बेसिक टर्म्स माहीत पाहिजेत इलेक्ट्रिकलशी रिलेटेड. म्हणजे फर्स्ट चार्ज म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर करंट, व्होल्टेज, करंट डेन्सिटी, EMF, पॉवर, एनर्जी आणि त्याचे युनिट्स प्रत्येकाचे. मग कोणाची डायरेक्शन कशी असते, आपण ते कसं कॅल्क्युलेट करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, म्हणजे बेसिक टर्म्स अँड डेफिनेशन्स म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर फंडामेंटल एलिमेंट्स RLC, मग नेटवर्कमधले जे काही फंडामेंटल एलिमेंट्स आहेत 3, रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स. प्रत्येकाचे युनिट तुम्हाला माहीत पाहिजे, ते आपण कशासाठी यूज करणार आहे ते माहीत पाहिजे, प्रत्येकाचं काम काय आहे ते माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर कोणाचं कलेक्शन कुठं करणार आहे आपण ते माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ एलिमेंट्स, नेटवर्कमधल्या एलिमेंट्सचे टाईप्स कोणते कोणते आहेत ते माहीत पाहिजे. म्हणजे ॲक्टिव्ह एलिमेंट्स आलं, पॅसिव्ह एलिमेंट्स आलं. ओके, त्यानंतर युनिलॅटरल एलिमेंट्स आलं, बायलॅटरल एलिमेंट्स आलं, लिनियर एलिमेंट्स आलं, नॉन लिनियर एलिमेंट्स आलं. हे म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर टाईप्स ऑफ सोर्सेस, टाईप्स ऑफ सोर्सेस कोणते कोणते आले, व्होल्टेज सोर्स आला, करंट सोर्स आला. मग त्याचे डेफिनेशन माहीत पाहिजे तुम्हाला, आपण कुठं काय कनेक्ट करतो हे माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, आपण सिरीज कॉम्बिनेशन कशाला म्हणणार आहे, पॅरलल कॉम्बिनेशन कशाला म्हणणार आहे. मग कोणात रेजिस्टन्स इन्क्रीज होतो, कोणात रेजिस्टन्स डिक्रीज होतो, प्रत्येकाचे यूज काय काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर स्टार डेल्टा कन्व्हर्जन्स, स्टार कनेक्शन कशाला म्हणणार आहे आपण, डेल्टा कनेक्शन कसं म्हणणार आहे. मग त्याचं इंटरचेंज जर आपण कनेक्शन करायचं असेल, म्हणजे स्टार टू डेल्टा करायचं असेल किंवा डेल्टा टू स्टार करायचं असेल, तर त्यासाठीचे तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजेत. ओके, हे झालं स्टार डेल्टा कन्व्हर्जन्स. त्यानंतर रेझोनन्स, रेझोनन्स म्हणजे काय, त्याचे यूज काय आहे किंवा नेटवर्कमध्ये आपण ते कशासाठी यूज करतो ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर स्टेडी स्टेट ॲनालिसिस म्हणजे काय, ट्रान्झिट स्टेट ॲनालिसिस म्हणजे काय, त्यानंतर 2 पोर्ट नेटवर्क्स म्हणजे काय, त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स असतील किंवा फॉर्म्युले असतील ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फिल्टर्स, फिल्टर्समध्ये ॲक्टिव्ह फिल्टर्स आले, पॅसिव्ह फिल्टर्स आले. ओके, ते तुम्हाला माहीत पाहिजे, प्रत्येकाचं डेफिनेशन माहीत पाहिजे. त्यानंतर ग्राफ थेरी माहीत पाहिजे, लोकस डायग्राम माहीत पाहिजे, कन्सेप्ट ऑफ ड्युअलिटी, ड्युअलिटी म्हणजे काय, आपण ते कुठे यूज करणार आहे, त्याचे एक्झाम्पल्स जे काय असतील ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, म्हणजे कोणाचा ड्युअल कोण हे तुम्हाला माहीत पाहिजे तिथे. ओके,